नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे घरी आल्यानंतर अर्णवने स्वतः ईश्वरीला घास भरवलेला आहे आणि ईश्वरीचा उपवास सोडलेला आहे. म्हणजेच अर्णवने स्वतःच्या हाताने ईश्वरीला फळ भरवलेला आहे आणि तिचा वटपौर्णिमेचा उपवास सोडलेला आहे. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ईश्वरी ज्या पद्धतीने अर्णवशी बोलत आहे, ईश्वरीचं जे काही कौतुक होत आहे ते पाहून इकडे वाट लागलेली असते, ती म्हणजे नम्रताची. नम्रताला ही गोष्टच सहन होत नाहीये. का मला का नाही मिळतंय, माझ्या बाबतीत का असं होतंय, हे सगळं माझ्या हक्काचं आहे, मला हे मिळालं पाहिजे, असा विचार या नम्रताच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तिला फक्त एवढंच वाटत असतं की हे सगळं मलाही मिळालं पाहिजे. पण इकडे आणखी एक गोष्ट प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे अर्णव आणि ईश्वरी यांनी आता पुढच्या राऊंडसाठी तयारी केली आहे. आणि सात्विक फॅशनचं म्हणजेच सात्विकाचं जे शिलाई मशीन आहे ते अर्णवसाठी खूप खास आहे आणि त्या बाबतीत अर्णव डिसिजन घेत आहे. तर इकडे नम्रताला सुद्धा त्याने जाब विचारलेला आहे की हे सगळं काय होतं. आणि इकडे वल्लरी आणि सौदामीने सुद्धा प्लॅन केलेला आहे की अर्णवच्या आईचं मशीन ते तोडून फोडून टाकायचं, त्याची वाट लावायची, म्हणजे अर्णव पूर्णपणे तुटून पडलेला असेल, असा प्लॅन इकडे या दोघींनी केलेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता जीजी सगळ्यांना सांगत असते की लास्ट 5 मिनिट्स, 5 सेकंड, 10 सेकंद असं तिचं चाललेलं असतं. सगळेजण पाहत असतात, प्लेटिंग सुरू झालेले असतात आणि छानपैकी सगळ्यांची जोरदार अशी तयारी सुरू असते. सगळेजण आपापल्या पदार्थांना कसं डेकोरेट करायचं, काय करायचं हे चाललेलं असतं. आणि फायनली आता वेळ संपलेला असतो. आकाश टेक्सटाईल्स कडून नम्रता फ्युजन कांदे पोहे घेऊन आता समोर आलेली असते. सगळ्यांचे पदार्थ तयार झालेले असतात. ईश्वरी सुद्धा तिचा पदार्थ घेऊन तिथं येते आणि तिला काहीच दिसत नसतं आज तिने बनवलंय काय, नक्की काय केलंय, कारण तिला वडापाव बनवायचा होता, तिची रेसिपी कशी झाली हे सुद्धा तिला दिसत नसतं. आणि मग तरीही तिने खूप छान पद्धतीने हा पदार्थ बनवलेला असतो आणि तो पदार्थ घेऊन ती तिथं आलेली असते. तेव्हा अर्णवकडे येते आणि अर्णवला विचारते, आपली डिश छान तरी आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, खूप छान झाली. त्याचबरोबर आकाश आणि अर्णव दोघेही तिथं उभे आहेत. नम्रता आणि ईश्वरी सुद्धा जवळजवळ उभे आहेत, कारण त्या दोघींच्या डोक्यात सुद्धा आपले पदार्थ कसे झालेले आहेत हे चालू आहे. पण नम्रताच्या डोक्यात मात्र एकच सुरू आहे, काहीही झालं तरीही मलाच जिंकायचं आहे, मीच जिंकली पाहिजे, माझंच कौतुक झालं पाहिजे, असा जो काही तिचा गोंधळ चाललेला आहे. म्हणजे तिच्या मनामध्ये एक सुडाची भावना निर्माण झालेली आहे. नम्रता कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्याचबरोबर अर्णव ईश्वरीच्या जवळ असतो, ईश्वरीची समजूत घालत असतो, ईश्वरीला सांगत असतो की मी सिंदूर, काळजी करायची गरज नाही, सगळं काय ते व्यवस्थित होणार आहे, तू विचार करू नकोस, असं तो तिला सांगत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळे जजेस तिथं आहेत आणि आता जीजी सगळ्यांना सांगते की आता सगळे जजेस या पदार्थांची टेस्ट घेणार आहेत, ते टेस्ट करून पाहणार आहेत. आणि काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने ती एक्सप्लेन करत असते, लोकांच्या समोर ती मांडत असते. सगळेजण तिथं असतात, आपणच जिंकणार, हा राऊंड आपणच जिंकणार, हा ओव्हर कॉन्फिडन्स सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत असतो. तेव्हा मात्र इकडे जजेस जे आहेत म्हणजेच शेफ कदम जे आहेत ते म्हणतात की खरंच सात्विक फॅशनच्या ईश्वरी राजे शिर्के, मला खरंच तुमचं स्पेशली तुमचं कौतुक करायचं आहे. त्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुमच्या जिद्दीला इथे खरंच वाव दिला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे, कारण तुम्हाला दिसत नसतानाही तुम्ही हा पदार्थ बनवलेला आहे. माझा एक प्रश्न आहे फक्त तुम्हाला, त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का बघा. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही हे केलं, म्हणजे हातात घेऊन वगैरे तयार केल्या, वडा बनवला, वडा सुद्धा तुमचा साईजने छान झालेला आहे. पण मला फक्त एक विचारायचंय की हा जेव्हा वडा तुम्ही बनवत होता तेव्हा तुम्ही
कशा पद्धतीने तो तळला आहे, म्हणजे त्याचं तो जो प्रॉपर तळला गेलाय हे कशावरून ओळखलं, असं ते विचारत असतात. आणि तेव्हा मात्र ईश्वरी सांगते की एखादा पदार्थ व्यवस्थित तळल्यानंतर त्याचा येणारा जो खरपूस असा सुगंध असतो त्याच्यावरून मला कळलेलं आहे, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र जजेस ईश्वरीकडे पाहतच राहतात आणि मग आता प्रत्येकाची जी डिश आहे ती तिथं टेस्ट केली जात असते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तिथे जो पदार्थ बनवून दिलेला आहे त्या पदार्थाला नक्की किती मार्क मिळतील, नक्की वाहवा होणार आहे का, या गोष्टीच्या विचारात असतात. इकडे ईश्वरीला मात्र टेन्शन आलेलं असतं. आपण पदार्थ तर बनवलेला आहे, पण नक्की खरंच आपला पदार्थ तेवढा चांगला झालाय का, खरंच हे झालंय का व्यवस्थित, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. अर्णव मात्र तिला सांगत असतो की काळजी नको करू, सगळं छान झालेलं आहे. मग ईश्वरीने बनवलेला पदार्थ जो आहे तो आता टेस्टिंगसाठी गेलेला असतो, म्हणजे सगळे जजेस त्याची चव घेत असतात. सुरुवातीला जो पदार्थ आहेत सगळ्यांनी बनवलेले ते पाहून जजेस सगळ्यांना सांगतात की म्हणजेच आजचा जो आपला राऊंड होता तो खरं तर म्हणजे पदार्थ फ्युजन असला पाहिजे, हे आपल्या राऊंडचं वैशिष्ट्य होतं. मग पदार्थ तो कशा पद्धतीने पाहिजे, कशा पद्धतीने तो बनला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी कसा त्याच्यामध्ये मिलाव असला पाहिजे हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच वेळेस ते म्हणतात की हो, खऱ्या अर्थाने आज जे पदार्थ आहेत ते फ्युजन आहे, आपण जे ठरवलेलं होतं तशाच पद्धतीने हे पदार्थ बनवले गेलेले आहेत हे सुद्धा सांगितलं जात असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच सगळेजण आता कौतुक करत असतात. मग नम्रताने बनवलेले जे फ्युजन पोहे आहेत त्या पोह्यांचं सुद्धा कौतुक केलं जातं, कारण ते पोहे ज्या पद्धतीने बनवलेले आहेत त्यावरून तिचं कौतुक केलेलं असतं. त्यानंतर आता इकडे ईश्वरीच्या बाबतीत कोणी काहीच बोलत नाहीये. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय, म्हणजे नक्की खरंच पदार्थ आपला चांगला बनलाय का खरंच आपण त्याच्यामध्ये काही गोंधळ घातलेला आहे, हे ईश्वरीला माहीतच नसतं. ईश्वरीच्या बाबतीत आता काय निर्णय देतील, जजेस काय बोलतील, हे सगळ्यांच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याच वेळी ज्या फॅशन इंडस्ट्रीच्या ज्या फॅशन डिझायनर असतात त्या सांगतात की खरंच ईश्वरी राजशिर्के, तुम्ही ज्या पद्धतीने आज पदार्थ बनवलेला आहे, तुम्ही जे धीर दाखवलेला आहे, ज्या धीराने ज्या हुशारीने पदार्थ बनवला, खरंच त्याला तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींचं कौतुक केलं पाहिजे, त्याला वाव मिळाला पाहिजे. कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण सगळ्यांनी पदार्थ बनवले, त्यांना डोळे होते, डोळस पद्धतीने त्यांनी बनवले, पण तुम्हाला दिसत नसतानाही तुम्ही आज तो पदार्थ बनवलेला आहे, असं म्हणत आता कौतुक केलं जातं, पदार्थांचं कौतुक केलं जात असतं, सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बोललं जात असतं. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र महत्त्वाची असते, ती म्हणजे की ईश्वरी आणि अर्णवचं कौतुक झालं की नम्रताचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. तिच्या अगदी जणू काही कपाळावर आट्याच पडलेल्या असतात. तिला खूप वाईट वाटत असते की काय हे सगळं, म्हणजे एवढं सगळं मी करते, एवढं सगळं मी केलंय, पण माझं कौतुक कोणालाच नाहीये, इथं माझ्याबद्दल कोणालाच काही वाटत नाहीये, असा विचार डोक्यात सुरू झालेला असतो. त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू झालेल्या असतात आणि नेमकं त्याच वेळेस आता जजेसनी सगळे टेस्ट केलेले असतात पदार्थ आणि सगळ्यांचे पदार्थ छान झालेले आहेत असं म्हणत सगळ्यांचं कौतुक सुद्धा केलं जात असतं. आणि त्यानंतर नम्रता पाहत असते. नम्रता आकाशला म्हणते की तुम्ही त्यांच्याकडे काय पाहताय. तेव्हा आकाश म्हणतो की खरंच ईश्वरीने आज ज्या पद्धतीने स्ट्रगल होता तिच्या आयुष्यातला, तो पदार्थ जो काही बनवलाय ना तो खरंच कौतुकास्पद आहे. मला असं वाटतंय की ते जिंकले पाहिजेत. नम्रता म्हणते म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की आपण हरलं पाहिजे. आकाश म्हणतो मला असं नाही वाटत आहे, मला फक्त जे वाटतंय ते मी सांगितलं की ते जिंकले पाहिजेत. आकाशला ती म्हणते म्हणजे असंच म्हणायचंय ना, आपण हरलं पाहिजे आणि ते जिंकले पाहिजेत. तेव्हा आकाश म्हणतो की तसं काही नाहीये, तू चुकीचा अर्थ काढत आहेस. आता सगळे जजेस कौतुक करू लागतात. मग नीलांबरी क्रिएशन त्याचबरोबर बाकीचे पदार्थ आहेत त्यांना 7, 7.5, 8.5 असे गुण मिळत असतात आउट ऑफ 10. मग नम्रता म्हणजेच नम्रताचं आकाश टेक्स्टाईल जे आहे त्यांचा नंबर येतो आणि आकाश टेक्स्टाईलला 9.5 आउट ऑफ 10 मिळालेले असतात. आणि खऱ्या अर्थाने खूप सुंदर असा पदार्थ बनवलेला असतो. सगळ्यांचं कौतुक केलं जात असतं, सगळेजण पाहत असतात. आणि त्याच वेळेस
एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे मामा सगळेजण तिथं असतात. आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ईश्वरीच्या बाबतीतला. ईश्वरीच्या बाबतीत आता काय होणार आहे, ईश्वरीला नक्की काय बोललं जाणार आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत हे चालू झालेलं असतं. आणि इकडे सगळेजण टाळ्या वाजवत असतात, सगळेजण तिथं असतात, सगळेजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. आणि नेमकं आता ईश्वरीचं नाव अनाऊन्स होतं ते म्हणजे सात्विक फॅशन. जेव्हा सात्विक फॅशन नाव अनाऊन्स केलं जातं तेव्हा सात्विक फॅशनला 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळालेले आहेत आणि त्यांनी बाजी मारलेली आहे ही गोष्ट समोर येते. आता 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळवून ईश्वरीने ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे हा स्पर्धेचा पहिला राऊंड जिंकलेला आहे हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आता मात्र नम्रताचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण तिला असं वाटत होतं की ती जिंकलेली आहे, तिच्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे असं तिला वाटत असताना मध्येच हा सगळा गोंधळ होतो. आणि मग ईश्वरी ही स्पर्धा जिंकली आणि हा राऊंड जिंकले हे जेव्हा कळतं तेव्हा मात्र आता खूप राग आलेला असतो नम्रताला. कारण नम्रताला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या ह्या राऊंडमध्ये मी जिंकायला हवं होतं. कारण जजेस तिथं सांगतात ते म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने पदार्थ बनवलेला आहे त्याला हा अर्धा मार्क दिला जात आहे आणि 9.5 मार्क्स हे तुम्हाला तुमच्या पदार्थाला आणि तुमच्या पदार्थाची चव, तुम्ही ज्या पद्धतीने तो बनवला, तुमचं धैर्य, ह्या सगळ्या गोष्टी इथं मॅटर केलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर खरं तर ईश्वरीला खूप छान वाटत असतं. अर्णवने ईश्वरीला मिठीत घेतलेलं असतं आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. खऱ्या अर्थाने ही सुरुवात झालेली असते ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्याही नवीन आयुष्याची जिंकण्याची. आणि आता मात्र सौदामिनीचं तोंड जे आहे ते पाहण्यासारखं झालेलं असतं आणि सौदामिनी ज्या पद्धतीने आता पाहत असते ते मात्र खूपच भारी असतं. कारण काहीही झालं तरीही सौदामिनीला वाटत होतं की नाही, हे सगळं मीच करणार आहे आणि ह्या दोघांना बाहेर काढणार आहे. पण आता मात्र क्लिअर झालेलं आहे ते म्हणजे काहीही झालं तरीही अर्णव ईश्वरीला या सगळ्यातून कोणीच बाद करू शकत नाही ही गोष्ट मात्र क्लिअर झालेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण टाळ्या वाजवत असतात. जजेस पर्सनली टाळ्या वाजवत आहेत, कारण ज्या पद्धतीने ईश्वरी आणि अर्णव यांनी राऊंड जिंकलेला आहे. बाहेर अंजली, आजी सगळेजण असतात, त्यांना सगळ्यांना सुद्धा खूप छान वाटत असतं आणि ते पाहत असतात. आणि मग आकाश सुद्धा टाळ्या वाजवत असतो. तो म्हणत असतो की खरंच आज ईश्वरीने ज्या पद्धतीने हे केलंय ना ते कौतुकास्पदच आहे असं इकडे आकाशच्या सुद्धा डोक्यात आलेलं असतं. तो जाऊन अर्णवला मिठी मारतो, अभिनंदन करतो आणि तेव्हा मात्र चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो तो म्हणजे नम्रताचा. आता इकडे सौदामिनीला खूप राग येतो. सौदामिनी म्हणते की हे सगळं काय चाललंय, कारण काहीही झालं तरीही सौदामिनीचं म्हणणं असतं की ही वल्लरी कुठं जाऊन बसली. वल्लरी पाटील एवढा सगळा राऊंड झाला, एवढं सगळं झालं, तिने जो काही डाव आखलेला होता ती चांगली तोंडावर पडली आणि तरीही आत्ता सध्या तिला काहीच नाही आहे याचं. आणि असं म्हणत तिने वल्लरीला फोन करते. वल्लरी सुरुवातीला काही फोन उचलत नाहीये. त्यानंतर जेव्हा वल्लरी फोन उचलते तेव्हा मात्र सौदामिनी बोलायला सुरुवात करते. तेव्हा ती म्हणते माझ्यावरती खापर नाही फोडायचं, कारण हे सगळं जे काय आहे ते मी केलंय, म्हणून माझ्यावरती खापर फोडायचं नाही, या सगळ्याला जबाबदार तुम्ही सुद्धा आहात असं ती डायरेक्ट बोलते आणि यांच्यामध्येच फूट पडलेली असते. आता अर्णव ईश्वरी सगळेजण घरी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने राऊंडला सुरुवात झालेली होती आणि छान पद्धतीने हे सगळं झालं. ईश्वरीने सुद्धा खूप छान पदार्थ बनवला. सुरुवातीला ईश्वरीची खूप काळजी वाटत होती असं आजी सगळं सांगत असते. आणि मग अर्णव ईश्वरीला एक फळ भरवतो आणि ईश्वरीचा उपवास सोडला जातो. ईश्वरीने वटसावित्रीचं व्रत केलेलं होतं आणि तिला त्रासही झालेला होता. म्हणजे हे थोडंसं असं विचित्र दाखवलेलं आहे म्हणायला काही हरकत नाहीये. एका दिवसाच्या उपवासने अशी चक्कर येणं किंवा त्रास होणं हे जरा विचित्रच आहे. पण ठीक आहे, आता सिरियल आहे म्हणजे असं होणारच आहे हे आपण गृहीत धरायचं. तेव्हा आजी आणि अंजली म्हणतात की खरंच ग ईश्वरी खूप धीराची आहेस तू, म्हणून या सगळ्या गोष्टी करू शकलेस. म्हणजे बघ ना, एवढं सगळं झालं तरीही
हार मानली नाहीस, एवढी संकट आली तरीही तू या संकटांवरती मात केलेली आहे आणि ही फेरी जिंकलेली आहे. खरं तर इथे हे सगळं जे काही चालू असतं त्या गोष्टींचा इथे त्रास होत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरी हे सगळं जेव्हा पाहते तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, खरं तर नमुताईने सुद्धा खूप छान पद्धतीने केलेलं आहे असं म्हणत कौतुक केलं जात असतं. मामा सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येतात तेव्हा मामा म्हणतात की कसं आहे, मी कॉफी बनवली आहे ईश्वरी आणि नम्रता यांची प्रेरणा घेऊन. आता कॉफी कशी का झालेली असे ना, पण सगळ्यांनी मी बनवलेल्या कॉफीचं कौतुक करायचं. तर आकाश म्हणतो, मी सांगू का बाबा कशी झाली कॉफी ते? मग आकाश तसं म्हणतो तेव्हा ते म्हणतात हो सांग. मग आकाश म्हणतो की खरंच वा वा वा, खरंच मस्त झालाय चहा. आणि असं म्हणत आकाश मामाला हसायला सुरुवात करतो, लाजायला सुरुवात करतो. हे काय रे आकाश, तेव्हा तू असंच करणार आहेस असं चालू झालेलं असतं. मग वल्लरी कुठे असं आजीचं म्हणणं असतं. तेव्हा मामा म्हणतो की काय गाई, तुला काही करमत नाही का? अगं चांगला दिवस आहे ना, चांगला दिवस असला की वल्लरी तिथं दिसत नसते, तुला माहिती आहे ना. काही झालं तरीही भांडण वगैरे असेल तर ती आली असती धावत. आता भांडण वगैरे काहीच नाहीये, मग ती कशाला येईल इथं सांग बरं एक साधी गोष्ट. जर भांडण वगैरे असतं तर तिला तशी त्यात मज्जा येते ना. आता ती आज काय येईल सांग बरं. आणि ते पण अर्णव ईश्वरीसाठी एवढा चांगला दिवस असताना शक्यच नाहीये असं सगळेजण बोलत असतात. आणि मामा सांगतो आणि त्यापेक्षा ही चांगली गोष्ट आहे ना, हा ती मैत्रिणीकडे गेली ना, तिच्या मैत्रिणीचा नवरा सिरियस आहे म्हणे हॉस्पिटलमध्ये, मग ती पुण्याला गेली. आता त्याला आजच सिरियस व्हायचं होतं का असं म्हणत मामा वल्लरीबद्दल बोलत असतो. आता वल्लरी एका ठिकाणी जाऊन बसलेली आहे, ध्यानस्थ झालेली आहे आणि यांना घरात कोणाला काहीच माहिती नाही. आता वल्लरी ध्यानस्थ होत नाहीये तर ती एका ठिकाणी थांबून तिथून सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की वल्लरीने आता मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकलेलं असतं. आता सिम कार्ड कोणतं, तर तिने रमाकांतचं सिम कार्ड आणलं, रमाकांतचा मोबाईल आणलाय त्यातलं सिम कार्ड तिनं घेतलेलं आहे आणि ते सिम कार्ड ती स्वतःच्या मोबाईलमध्ये इन्सर्ट करते. त्यानंतर ती म्हणते की आता लाडक्या ईश्वरीला आणि चिंटूला मेसेज गेला पाहिजे, नक्की काय झालेलं आहे त्या संदर्भात असं म्हणत तिने आता मेसेज करते की मी वारीला चाललेलो आहे प्रिय ईश्वरी, असा मेसेज करायला सुरुवात करते. इकडे अर्णव म्हणत असतो की ते उंच असतात ते कुठे गेलेत, दाढीवाले, त्यांची दाढी आहे ते. तेव्हा मामा म्हणतो आकाशलाच दाढी येणार आहे फक्त घरात. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही नाही, ते उंच आहेत, ते पांढरी दाढी रे मामा. तेव्हा मामा म्हणतो पांढरी दाढी? अंजली म्हणते नाही नाही, त्यांना दाढीच नाहीये ना आता, त्यामुळं पांढरी दाढी वगैरे नाही नाही, शक्यच नाहीये असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र अंजली म्हणते की तुला बाबांबद्दल विचारायचंय का? मग स्पष्ट विचार ना, काय झालं? बाबांबद्दल विचारायचं असेल तर स्पष्ट बोल असं अंजली त्याला सांगते. पण अर्णव मात्र म्हणतो हो तेच. मग तेवढ्यात असे म्हणतात की ते गेले असतील मंदिरात वगैरे, आपण घरी नव्हतो ना. तेव्हा सगळ्यांना खूप छान वाटतं की अर्णव बाबांबद्दल चौकशी करतोय, बाबा कुठे आहेत काय हे सगळं तो विचारतोय. ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळेजण तिथं बोलत आहेत आणि त्याच वेळी ईश्वरी म्हणते हे बघा बाबांचं नाव घेतलं आणि त्यांचा मेसेज आलाय, ते वारीला गेलेले आहेत. आणि मग मामा म्हणतो की हो, आपण ह्या सगळ्या गडबडीमध्ये विसरूनच गेलो ना वारीच्या बाबतीत. हां, ते वारीला गेलेले आहेत आणि त्याचबरोबर खरंच म्हणजे कसं ते आता माहिती आहे ना आपल्याला, आणि त्यांना काही सामानाची वगैरे गरज नाही आहे, ते साधू माणूस आहेत. एक पिशवी उचलली आणि निघाले, बस एवढंच त्यांना सामान लागतं असं बोललं जात असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्णव नम्रताकडे आलेला आहे आणि नम्रताला तो विचारत असतो की जे तू लिक्विड म्हणजे जो फॅन होता, ज्याचं गार वारं तू मी सिंदूरच्या तोंडावरती दिलं, त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं होतं, तो झोल होता आणि म्हणून मी सिंदूरच्या डोळ्यांना त्रास झालाय. हे सगळं तुला माहिती आहे का? हे कोणी केलंय? हे जाणून बुजून केलेलं आहे आणि मला वाटतंय की मी सिंदूरने स्पर्धेतून बाहेर पडावं म्हणून हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मात्र नम्रताच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, तिला कळायचं बंद झालेलं असतं. ती मात्र म्हणत असते की नाही नाही, तसं काही नाहीये असं ती स्वतःहूनच बोलायला सुरुवात करते. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो नाही, तसं काही असेल तर बोल.
त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव त्याचबरोबर ईश्वरी सगळेजण बोलत आहेत. सगळ्यांचं डिस्कशन चाललेलं असतं. अर्णव म्हणतो की आपली शिलाई मशीन आईची मशीन आहे, ती खूप खास आहे माझ्यासाठी, ती आपल्याला आणायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आणि पुढचा राऊंड जो आहे त्याची आपल्याला जोरदार तयार करायची, आपल्याला कोशिश करायची. अर्णव म्हणतो की नाही, कोशिश नाही करायची, आपल्याला जिंकायचं आहे, कारण सात्विक फॅशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असं डिस्कशन चाललेलं असतं मामा, आकाश, अर्णव, ईश्वरी यांचं. आणि आता चौघजण एकत्र आलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.